काम करते लोकांना ते भावते म्हणून तिकडची लोक सोडून आज आमच्याकडे येतात. तर निवडणुकांच्या तोंडावर मनसेही ॲक्शन मोडवर आली आहे. मुंबईतील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी दोघांची निवड करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी दुबार मतदानासाठी येणाऱ्यांवर मनसे नजर ठेवणार आहे. मतदार याद्यांमध्ये दुबार नावांपुढे निवडणूक आयोग स्टार करणार, त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी दुबार मतदानासाठी येणाऱ्यांना मनसे स्टाईलनं उत्तर मिळणार. तर आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस एकला चलो रेचा नारा देणार का असा सवाल आता उपस्थित होतोय. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनीच तसे संकेत दिले. इंडिया आघाडी एकट्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर अवलंबून नाही असं सपकाळांनी म्हटलंय. तर मनसेचा प्रस्ताव आला तर राष्ट्रीय पातळीवर चर्चा होईल असंही सपकाळांनी स्पष्ट केलंय. 12 नोव्हेंबरला आघाडीबद्दल सर्व निर्णय स्पष्ट होतील असं स्पष्ट करणाऱ्या सपकाळांच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. इंडिया अलायन्स काही एकट्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पुरता हा विषय मर्यादित नाही, तर इंडिया अलायन्स हा कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत आणि गुजरातपासून तर आसाम, मिझोराम, मेघालयापर्यंत विविध पक्ष त्यामध्ये सहभागी आहे. अशा प्रकारे अजून कोणत्याही जिल्ह्यातून तशा पद्धतीची विचारणा किंवा प्रस्ताव हा आलेला नाही आणि 12 तारखेलाही अशा प्रकारचा प्रस्ताव येण्याची शक्यता धुसर आहे. या संदर्भात 12 तारखेला महाराष्ट्र पातळीवर हे सर्व निर्णय होणार आहेत. त्यामुळे आघाडी आणि युतीच्या संदर्भामध्ये जे प्रस्ताव येतील त्याची गुणवत्तेच्या आधारावर किंवा स्थानिकांच्या संमतीच्या आधारावर या संदर्भामध्ये निर्णय होतील. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये खोपोली नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकेल असा विश्वास खोपोलीचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष